यहाँ पर आपको नजर आएंगे और यहाँ पर अभिजीत के 6 नंबर गेट से निकल रहे हैं आईजीआई एयरपोर्ट पर। और नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खौसे। आज 6 जून आणि 6 जून म्हटलं तर आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन। तमाम देशवासियांना या राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। पण मात्र आजचा दिवस दुसरा सुद्धा एक विशेष दिवस हा म्हटला जाईल की सोशल मीडियावर काँग्रेस जनता पार्टीने ऐलान केलं होतं की 6 जूनला संपूर्ण जनजी जे आहे जंतर मंतरवर पोहोचणार आहे। आणि खास काँग्रेस जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके हे अमेरिकेवरून 6 जूनला भारतात येणार आहेत। कारण बराच चर्चा झाली होती की अभिजित दिपके अमेरिकेवरूनच सोशल मीडियावरून हे जे पार्टी स्थापन केलेली आहे भारतात कधी येणार। पण मात्र अभिजित दिपकेने सांगितलं होतं की 6 जूनला मी भारतात परतणार। आणि आता 6 जूनला जे आहे अभिजित दिपके भारतात पोहोचलेले आहे। हे दृश्य तुम्ही बघू शकता, एअरपोर्टचं दृश्य आहे। अमेरिकेतून निघालेले आहे आणि भारतात पोहोचलेले आहे। आणि त्यांची एकच मागणी आहे की जे नीट परीक्षा जे रद्द केली होती सरकारने, प्रधान आहे शिक्षा मंत्री जे आहे त्यांचा राजीनामा त्यांना मागितला होता, पण केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही। म्हणून जे आहे संपूर्ण भारतातले जे युवा जे आहे आज ते जंतर मंतरवर जमा होणार आहे। अशी माहिती मिळाली आहे की त्यांना त्या जंतर मंतरवर मोर्चाची परवानगी सुद्धा मिळाल्याची सुद्धा माहिती WH न्यूजला मिळालेली आहे। तर नक्कीच हजारोच्या संख्येने जे आहे एअरपोर्टवर जे जनजी आहे, जे युवा आहे या भारतातले, ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांची एकच मागणी आहे की जे शिक्षा मंत्री आहे, भारताचे शिक्षा मंत्री आहे, त्यांनी राजीनामा द्यावा। आणि खरोखरच आहे, जर या देशामध्ये जर परीक्षामध्ये जर गोंधळ होत असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? तर त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती धर्मेंद्र प्रधान यांनी आणि आपल्या पदाचा जो आहे राजीनामा द्यायला पाहिजे होता। मी तुम्हाला सांगू इच्छितो की हिंदू कोड बिल पास झालं नव्हतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। म्हणजे आम्हाला पद तेवढं महत्व नव्हतं त्यावेळेस, पण आमच्या प्रश्नावर जर समजा तोडगा निघत नसेल तर मग आम्ही हे पद काय कामाचं, असाच एक समजून जर धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा जर राजीनामा दिला असता तर आज भारतातले जे युवा आहेत ते सडकावर उतरले नसते। बऱ्याच युवकांना जे आहे पोलीस त्या ठिकाणी डिटेक्ट सुद्धा करताना दिसत आहे। आणि अभिजित दिपकेने आवाहन केलं होतं सगळ्यांना की शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करणार आहे, संविधानाच्या मार्गाने आंदोलन करणार आहे आणि आंदोलन करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे। असं असताना सुद्धा दमनशाही का हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे। लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपले हक्क, आपले अधिकार मागण्याचा तो अधिकार आहे। आता मागणार कोणाला आहे? जो सत्तेमध्ये बसले त्यांनाच मागणार आहे ना। तर मग अशा वेळी सरकारने सुद्धा त्या सर्व गोष्टी समजून घ्यायला पाहिजे। आणि शिक्षणासारखा अत्यंत महत्वाचा जो प्रश्न या भारतामध्ये गाजत आहे त्याकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे होतं। या मुद्द्याला आणखी गंभीर घेणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण भारतातला युवा आता जागरूक झालेला आहे। पण बघतो आहे की नोकऱ्या नाही आहे, महागाई वाढलेली आहे, डिझेल पेट्रोलचा तुटवडा काही दिवसात झाला होता, गॅसचा सुद्धा या ठिकाणी मिळत नाही। अशा अनेक प्रश्न या ठिकाणी उद्भवत असताना नीट सारखे जे एक्झाम जे आहे ते रद्द जर झाले तर, कारण नीटचं म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास किती करावा लागतो, त्याला खर्च किती येतो, आणि ऐन वेळेवर जर समजा परीक्षा जर समजा रद्द झाल्या तर समजा मग विद्यार्थी काय करणार? बरेचशा विद्यार्थ्यांना अक्षरशः म्हणजे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे। हा खूपच गंभीर प्रश्न आहे। म्हणून संपूर्ण जे आहे युवा जे आहे या दिल्लीच्या जंतर मंतरवर जमा झालेले आहे। आपण बघू शकता व्हिडिओमध्ये सुद्धा दिसते आहे, एअरपोर्ट मध्ये सुद्धा अभिजित दिपके सुद्धा आलेले आहे। आता युवकांची ही मागणी आहे, युवकांची मागणी आहे। आणि युवकांची मागणी जर समजा पूर्ण झालेली नाही तर आणखी युवा हे जे आहे आंदोलन करतील, पण संविधानाच्या दायऱ्यामध्येच राहून हे आंदोलन केले जाईल असं वारंवार जे आहे दिपके यांनी सुद्धा सांगितलं आहे।
कॉक्रोच जनता पार्टी जे आहे सगळ्यांना आता माहितच, संपूर्ण भारतातच माहिती आहे की ही सोशल मीडियावरची सध्या पार्टी आहे. कुठल्या प्रकारची अजून पार्टीची स्थापना झालेली नाही आहे. आणि पण सोशल मीडियावर झालेली पार्टी म्हणजे किती मोठ्या प्रमाणात त्या पार्टीचा प्रचार झालेला आहे. युवामध्ये क्रेज आहे. सोशल मीडियामध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि सगळ्या युवकांची सुद्धा तीच मागणी आहे की काहीतरी युवकांसाठी या भारत सरकारने केलं पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. म्हणून जे आहे सगळे युवक आता या भारतातले एकवटले आहे. ते मग कुठल्याही पक्षाचे असो, सगळ्याच पक्षाचे युवक जे आहे कॉक्रोच जनता पार्टीच्या बॅनर खाली सध्या उतरलेली आहे. सोशल मीडियावर झालेली पार्टी आता समोर भविष्यात काय रूप घेते त्याकडे सुद्धा लक्ष आहे. पण एकंदरीतच जे आजचं जे आंदोलन आहे जंतर मंतरवरचं, दिल्लीच्या जंतर मंतरवरचं, हे आंदोलन जर त्या विद्यार्थ्यांनी जिंकलं तर नक्कीच काहीतरी या ठिकाणी बदल होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. युवकांनी सुद्धा शांततेच्या मार्गाने जे हे आंदोलन जे आहे केलं पाहिजे. कारण प्रत्येकांना आपला हक्क आणि अधिकार मागण्याचा अधिकार सुद्धा आहे. पण एकंदरीतच याकडे सरकारने सुद्धा तेवढ्याच यांनी लक्ष दिलं पाहिजे की युवकांच्या काय मागण्या आहेत. ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्या युवकांच्या पूर्ण तुम्ही करायला पाहिजे. पण असं जर झालं नाही तर आंदोलन जे आहे आणखी मोठं होऊ शकते. आणि नक्कीच आज अभिजित दिपके जे आहे आज दिल्लीमध्ये राहतील, जंतर मंतरला राहतील आणि त्या ठिकाणी अभिजित दिपके जे आहे नेमकं काय शिक्षण देतील, काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. तर नक्कीच हे जे आंदोलन आज दिवसभर टीव्हीवर सुद्धा बघू शकता. संपूर्ण टीव्हीवर सुद्धा जे आहे आज कॉक्रोच जनता पार्टीची जागा घेतलेली आहे. कुठल्याच पक्षाच्या बातमीला स्थान आज टीव्हीवर मिळणार नाही आहे. आणि सोशल मीडियावर तर अक्षरशः सोशल मीडियावर तर पाऊस पडलेला आहे. कुठल्याही तुम्ही सोशल हँडलवर जा, अक्षरशः कॉक्रोच जनता पार्टीचा पाऊस पडलेला आहे. तर नक्कीच अभिजित दिपके जे आहे यांच्या नेतृत्वात जे आहे संपूर्ण भारतातले युवक जे आहे आता एकवटलेले आहे. आणि त्यांची एकच मागणी आहे की भारताचे शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. याआधी 10 दिवसाच्या आधीच त्यांनी अशी घोषणा केली होती की राजीनामा यांनी द्यावा, नाहीतर आम्ही आंदोलन करू. जर पूर्वीच जर राजीनामा प्रधानमंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा जर घेतला असता तर आज जे आहे दिल्लीमध्ये हे जनजी जे आहे युवक जे आहे ते या ठिकाणी जमा झाले नसते. पण मात्र आज तो पूर्ण जनजी जे आहे दिल्लीमध्ये आहे. सगळं लक्ष जे आहे दिल्लीकडे आहे. तर बघूया पुढे जे आहे काय होते आणि अभिजित दिपके काय निर्णय घेतात, पार्टीची स्थापना करतात किंवा नाही करत, किंवा सोशल मीडियावरच पार्टी राहते. पण मात्र एक आहे की जो आवाज लोकशाहीमध्ये उठवतो त्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न आहे तो करायला नको. कारण सरळ सरळ संविधानाचं हे उल्लंघन आहे. कारण प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे. त्याचा आवाज दाबण्याचा जर प्रकार जर समजा कोणी केला तर नक्कीच कुठेतरी हुकुमशाही आल्यासारखं हे या ठिकाणी होईल. पण म्हणूनच आजच्या आंदोलनाकडे जे आहे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच आम्ही पुन्हा तुम्हाला अपडेट देत राहू. बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.